ओबीसी आरक्षण बचावासाठी जालन्याच्या वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं आमरण उपोषण सुरू आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। माझ्यासोबत लक्ष्मण हाके आहेत। 5वा दिवस आहे उपोषणाचा। सरकारकडनं काही चर्चासाठी काही शिष्टमंडळासाठी कोणी पुढाकार घेतले? सरकार सध्या निवडणुकींच्या तिकीट वाटपाच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे। त्यामुळे तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना आता माझी विनंती आहे की आता सरकारकडून कुठलीही अपेक्षा करायची नाही। येऊ घातलेल्या निवडणुकीत वेशीत घोडा अडवायचं, ज्याला आमदार व्हायचं आहे, ज्याला खासदार व्हायचं आहे, ज्या पक्षाला मतं पाहिजेत ओबीसींची, अशा सगळ्या पक्षांच्या प्रमुखांना वेशीत अडवायचं, हा प्रोग्राम असेल आपला। तुम्ही ओबीसी आरक्षण बचावासाठी इथं उपोषण करताय। दुसरा पर्व तुमचं सुरू आहे। मात्र आज धनगर समाजाचा रास्ता रोको आहे। एसटी प्रवर्गातून आम्हाला आरक्षण मिळावं अशी धनगर समाजाची मागणी आहे। निश्चित मागणी आहे, पण तोच धनगर समाज, माझ्या धनगर बांधवांना विनंती आहे, त्यांच्या मागणीला शुभेच्छा आहेत। आणि मी पण कधी काळी हेच केलेलं आहे, मी पण उपोषणच केलेलं आहे। पण आपल्या ताटातलं आरक्षण वाचवण्यासाठी मी झगडतोय आम्ही। तुम्ही पण एसटीची लढाई आणि ओबीसीची लढाई ताट वाचवून आपल्याला पुढच्या गोष्टीसाठी आंदोलन केलं पाहिजे। आणि ओबीसी आरक्षण वाचणं, आज लेकरं बाळं शाळेत ॲडमिशन घ्यायचं म्हटलं तर तिथं ओबीसी आरक्षणाची गरज आहे। आपल्याला दिलेलं आहे ऑलरेडी, प्रायोरिटी ठरली पाहिजे। कारण हातातलं जर गेलं, उद्या एसटी बी राहिलं बाजूला आणि हे विजय NT बी गेलं बाजूला, अशी खूप धनगर समाजाच्या तरुणाची विचित्र मानसिक अवस्था आहे। एका बाजूला त्याची एसटीची खूप दिवसापासूनची लढाई त्याच्या डोक्यामध्ये भिनलेली आहे आणि एका बाजूला हातातलं आपलं ओबीसीचं आरक्षण संपण्याच्या मार्गावर आहे। अशा बेभान होऊन, म्हणजे जर आपण सावधगिरीनं नाही आंदोलनं केली, सावधगिरीनं नाही सामोरं गेलो तर आपल्या हातचं निघून जाईल। एसटी तर आपली 4 पिढ्या आहेत, कोण देणार आहे, कधी देणार आहे, केव्हा देणार आहे आणि कसं मिळणार आहे, ही खूप अंधारातली गोष्ट आहे। पण आपल्या हातातलं जाईल। बाबांनो, माझी कळकळीची विनंती आहे, एसटीची लढाई लढलीच पाहिजे, पण ओबीसीच्या लढाईमध्ये सुद्धा तेवढ्याच ताकदीनं सहभागी झाला पाहिजे। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। संभाजी राजे छत्रपती पण भेटेला येतात, कसं बघता या भेटीकडे? खरं तर 4 सलाईन लावल्यानंतर, सलग 2 दिवसापूर्वी त्यांनी 4 सलाईन लावलेले आणि 4 सलाईन लावल्यानंतर उपोषण चालू आहे। हे महाराष्ट्राच्या डोळ्यात माती फेकण्याचा प्रकार आहे जरांगेंकडून। सलाईन लावून कसं उपोषण असतं? उपचार घेऊन उपोषण असतं का? वर्षभर बसेल की मग, आणि मग सरकारनं त्याच्या तालावर नाचायचं का? हा सवाल आहे। तुम्ही रस्त्यावरती उपोषण करताय। रस्ता बंद असल्यामुळे 2 गावांच्या नागरिकांच्या समस्या वाढल्यात, अडचणी देवाणघेवाण दळणवळण हे बंद आहे। जर आम्ही हा रस्ता रोको केला असता तर तुम्ही आम्हाला जातीवादी संबोधलं असतं, असंही जरांगे पाटील तुमच्यावर आरोप करतात। जरांगेंना म्हणा, आम्ही रस्ता मोकळाच ठेवला होता तुमच्यासाठी। दिवसभर चालणारी वाहतूक दुपारी का बंद करावी लागते? कारण तुझे चेले चपाटे तुझ्याच सांगण्यावरनं इथं येऊन शिवीगाळ करतात, अर्वाच्य भाषेत हावभाव करतात, गाडी फास्ट घेऊन येतात। मग आम्ही अजून बांगड्या भरून बसायचं का? मग रस्ता तुला पाहिजे तर गप्प गुणानं इथून जायचं ना। कशाला रस्ता बंद करतील? उपोषणाचा मार्ग अवलंबतो आणि दुसऱ्या बाजूला शिवीगाळ करायला सांगतो, अर्वाच्य भाषेत शिव्या द्यायला सांगतो। गप गुणानं गेला असता तर रस्ता कशाला बंद केला असता? साधी गोष्ट आहे ना। आणि इथल्या लोकलच्या लोकांना आपले हात जोडून विनंती आहे की आम्ही सगळेजणच सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहोत। थोडीशी गैरसोय होती, दिलगिरी व्यक्त करतो, पण जरांगे 1 वर्ष झालं या रोडवरून अंतरवली सराटीला वेटीस धरतो। त्यावेळी वेटीस धरलं जात नाही का? त्यावेळी वेटीस धरलं जातंच। थोडी ही चळवळ आणि थोड्याशा मागण्या या थोड्याशा इथल्या लोकांनी समजून घ्याव्यात। आम्ही जास्त त्रास नाही देणार तुम्हाला, पण आपल्या पिढ्यांच्या आयुष्यातल्या कायद्या कानूनच्या प्रश्नासंदर्भात आपल्या आयुष्याची लढाई आहे, ही आपल्या हक्क अधिकारांची लढाई आहे। ही लढाई लढत असताना थोडाफार आम्ही जर 8-8 दिवस 9-9 दिवस उपोषण करत असेल तर तुम्ही थोडंसं जाता येताना थोडी गैरसोय झाली तर प्लीज समजून घ्या, ही आपल्या हिताची लढाई। सराटी, अंतलवारी सराटीमध्ये मी गावात उपोषण करते, तुम्ही रस्त्यावरती उपोषण करताय, त्यामुळे अनेक समस्यांना सहन करावं तर लागतंच। मात्र तुम्हाला इथं उपोषण करण्यासाठी बोलाविता धनी कोण आहे, असाही आरोप करताय मनोज जरांगे पाटील। तुम्ही गावात उपोषण करताय, तुमच्या गावात तर आम्ही आलो नाही ना तिथं घोषणा द्यायला, किंवा तुमच्या उपोषणाला त्रास होईल असा आमचा एकही कार्यकर्ता वागला असेल तर सांगा।
तुम्ही कशाला येता इथं आमच्या समोर येऊन? बरं जावा ना, रोड आहे तर रोडने सरळ जायचं. इथं कशाला हावभाव हातवारे करायचे तुमच्या सांगण्यावरून का? नवनाथ आबा वाघमारे माझ्यासोबत आहे. कसं बघता, काल मनोज जरांगे पाटलांना भोवळ आली होती, रात्रीपासून त्यांची प्रकृती जी आहे ती खराब आहे. ती सुद्धा नौटंकीच असेल, कारण जरांगे यांना अनेक उपोषण अनेक आंदोलनं केल्यामुळं पूर्ण नौटंकी करण्याचा अनुभव आलेला आहे. जो माणूस 2 दिवस मीडियाला सुद्धा बोलला नाही, तो माणूस 2 दिवस त्यानंतर पोपटासारखा बोलतो. म्हणजे त्या माणसाला कधी काय करायचं त्याची समाजातील लोक बोलून घेण्यासाठी, समाजातील नेते बोलून घेण्यासाठी ती केलेली एक नौटंकी नाटक करायचं आणि लोक गोळा करायचे, भावनिक करायचं, हे त्याला अत्यंत जमलेलं आहे आणि तो इथून पुढं तोच करणार आहे. परंतु मराठा समाजाने याच्यापासून आता सावध झालं पाहिजे. एकतर EWSचा मारेकरी जरांगेच आहे आणि EWS गेल्यामुळे आता पोलीस भरतीमध्ये मराठ्यांचं नुकसान झालं आहे आणि MBBSमध्ये सुद्धा नुकसान झालं आहे. तर मराठ्यांनी या असल्या बालिश नेतृत्वापासून सावध झालं पाहिजे. मराठा समाजामध्ये अनेक अभ्यासू लोक आहेत, अशा लोकांकडे नेतृत्व असलं पाहिजे. अशा गाढवाशी नादी लागून नक्कीच त्यांचं नुकसान होणार आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करणं हे न्यायिक अधिकाराचा भाग आहे. मात्र सध्याचे जे आंदोलनं आहेत ते तोडफोड असतील, रस्ता रोको असतील, हे कुठंतरी आंदोलनामध्ये आता बदल होताना पाहायला मिळते राज्यामध्ये. रास्ता रोको बी करण्याचा सर्वांना संविधानिक अधिकार आहे. आता राज्यभरात जे लोक आपल्या हक्कासाठी रास्ता रोको करतात हे कुठंतरी संविधानिक मार्गानेच करतात. परंतु जरांगेची झुंडशाही थोडी वेगळी आहे. आज आमचे कार्यकर्ते जर आंतरवाली सराटीत जाऊन त्याच्या उपोषणासमोर घोषणा दिल्या तर जरांगीच्या बुडाला आग लागणार नाही का? आज आमच्या समोरून त्यांचे लोक आम्हाला इथं शिवीगाळ करतात, घोषणा देतात. म्हणजे हे दहशत माजवण्याचा, दंगली घडवण्याचा प्रयत्न. आणि हे खरं तर त्या राज्याचा तंबाखू खाया, गुटखा खाणारा मंत्री शंभूराज देसाईचं पूर्ण याच्यामागं हात आहे. कारण त्याने 2 दिवसापूर्वी पोलिसांना हा रस्ता सुरू करायला सांगितला होता आणि 2 दिवसाच्या नंतर त्यांनी सांगितल्याच्यानंतर पोलीस प्रशासनाने रस्ता करू आल्यावर दिवसभर इथं लोकांनी घोषणा देण्याचं काम, शिवीगाळ करण्याचं काम, आरवाच्या भाषेत घोषणा देण्याचं काम केलं. त्यामुळं हा प्रशासनालाच रस्ता बंद करावा लागला. प्रशासन त्याच्या पद्धतीने व्यवस्थित काम करतं आहे. पण अशा गुटखा खाणाऱ्या मंत्र्यांनी प्रशासनावर दबाव टाकण्याचं काम करू नये. लोकशाही मार्गानं प्रशासनाला काम करून द्यावं अशी आमची सर्वांना कळकळीची विनंती आहे. छगन भुजबळांनीच तुम्हाला जरांगे पाटलांच्या उरावर बसवले असं जरांगे पाटील म्हणतात. छगन भुजबळ साहेब काय मुख्यमंत्री आहेत का बसून द्यायला? त्यांच्या हातात काय निर्णय आहेत? ते मंत्रिमंडळात जरी असले तर त्यांच्या हातात काय निर्णय आहेत? ते मुख्यमंत्री. आम्ही कुठल्याही मंत्र्यावर जास्त रोष का करत नाहीत? मुख्यमंत्र्याच्या हातात निर्णय घेण्याचं अधिकार असतात. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना टार्गेट करतो. आणि जरांगे वारंवार काय सांगतात, मुख्यमंत्री 100% आमच्या बाजूने निर्णय घेतील, मुख्यमंत्र्यावर माझा विश्वास आहे. मग याचा उपोषण करतून मुख्यमंत्र्यावर विश्वास कसा आहे? म्हणजे नक्कीच याची मुख्यमंत्री यांच्याशी याची मिलीभगत आहे. आणि आम्ही वारंवार याच्या पुराव्यानेशी सांगत आलो की मुख्यमंत्र्यांनी उभं केलेलं आंदोलन आहे, कुठंतरी स्वतःची गद्दारी झाकवण्यासाठी हे सगळं केलेलं षडयंत्र आहे, ज्यामध्ये त्यांचा मधला मुख्यमंत्री आणि जरांगेच्या मधील दलाल शंभूराज देसाई आहे. आणि वारंवार तो जरांगेंना सपोर्ट करण्याचं काम, जरांगेची बाजू घेण्याचं काम. काल शंभूराज देसाई बोलला की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही आरक्षण मराठ्यांना देणार आहोत. त्या गुटखा खाणाऱ्या शंभूराजने आम्हाला सांगावं कसं देणार आहात तुम्ही, म्हणजे ओबीसीला धक्का कसा लागणार नाही याचं आम्हाला लेखी विश्लेषण द्यावं, तरच आम्हाला कळेल ना. 3 दिवसापासून बघतोय वडीगोद्रीमध्ये तणावाचं वातावरण आहे. तुमचे समर्थक असतील, जरांगे पाटलाचे समर्थक असतील, आमने सामने, कुठंतरी हे शांत व्हावं असं वाटत नाही? काय आव्हान कराल? आमचे कार्यकर्ते शांततेच्या मार्गानेच आहेत. जर कोणी इथून जाऊन जर शिवीगाळ करत असेल, कोणी जर घोषणा देत असेल तर घोषणेला प्रतिघोषणा, शिवीला प्रतिशिवी आता आम्ही सांगितलेलंच आहे. जशाच तसं उत्तर मिळून 12 महिन्यापासून आमचा समाज 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, दलित, मुस्लिम, आदिवासी ह्या समाजाने गेल्या अनेक वर्षापासून अन्याय सहन केला आहे. परंतु गेल्या 12 महिन्यात तर अति अन्याय सहन करण्याचं काम आमच्या समाजाने केलं आहे. परंतु आता आमचा म्हणजे संयम सुटायला लागला आहे. कारण कुठंतरी अन्याय सहन किती करा, त्याच्यापेक्षा मेलेलं बरं. करो या मरोची लढाई आहे. त्यामुळं जरांगीच्या कार्यकर्त्याला जरांगीने आवर घालावा, अन्यथा जशास तसं उत्तर आमचे कार्यकर्ते द्यायला आता सज्ज आहेत. आजचा 5वा दिवस आहे. प्रशासनाकडून काही विनवणी आली किंवा काही शिष्टमंडळ येऊन काही उपोषण मागे घेण्याबद्दल काही बोलाचाली झाली? हे राज्य एकटं मराठ्यांचं आहे अशी परिस्थिती सध्या राज्यात निर्माण झाली.
फुलेशाह आंबेडकरांच्या महाराष्ट्रात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणाऱ्या महाराष्ट्रात आज फक्त मराठ्यांच्याच बाजूने निर्णय घेतले जातात, मराठ्यांच्या आंदोलकांचीच हाक ऐकल्या जाते, मराठ्याच्या आंदोलनाच्याच बाजूने विषय बोलले जातात. इकडं महाराष्ट्रात धनगरांचं आरक्षण असेल, ओबीसीचं असेल, एससीचं असेल, एसटीचं असेल, कुठल्याही समाजाचा, मुस्लिमाचा असेल, ह्या आंदोलनाकडं अजिबात लक्ष देण्यात येत नाही. उलट ते आंदोलन चिरडता कसं येईल याकडे जाणीवपूर्वक लक्ष देता येतील. आणि त्याचाच प्रकार म्हणून 2 दिवसापूर्वी इथून घोषणा देणे, दंगल घडवायची आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची हत्या केली म्हणजे हे आंदोलन संपल्यात जमा येईल. नक्कीच हे शंभूराज देसाईंचा मोठा कट होता, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची हत्या करायची आणि आंदोलन संपवून टाकायचं, म्हणजे त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायला, ते ओबीसीतून आरक्षण द्यायला मोकळे होतील. म्हणजे तुमचा जीव धोक्यात आहे असं म्हणायचं तुम्हाला? यस, आमचा ह्या जातीवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई यांच्याकडून आमचा जीव धोक्यात नक्कीच आहे. कारण हे वारंवार यांना प्रशासनाकडून सर्व सूचना असताना सुद्धा जाणीवपूर्वक वाद लावण्यासारखे निर्णय घेण्याचं काम करतात. इथून रस्ता सुरू करण्याचे निर्णय घेतात, इथून म्हणजे इथूनच माणसं आले पाहिजे, घोषणा दिल्या पाहिजे. प्रशासनसुद्धा, पोलीस प्रशासनसुद्धा बघ्याची भूमिका बऱ्याचपैकी आम्ही बघतो तर बघ्याची भूमिका घेतल्यासारखं दिसतंय. जर कोणी घोषणा देत असेल तर पोलीस प्रशासनाने त्याला आवर घालण्याचं काम केलं पाहिजे, त्यांनी त्यांना सुनावलं पाहिजे. परंतु फक्त बघ्याची भूमिका घ्यायची, मग आम्ही जर घोषणेला प्रति घोषणा दिली तर याच्यात वाईट काय आहे? हे नक्कीच मुख्यमंत्री आणि शंभूराज देसाईंचं मोठं कट कारस्थान आहे. यामधून आमचं आंदोलन चिरडायचं आणि मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी हे यांनी केलेलं कट कारस्थान आहे. नक्कीच हे राज्य जे आहे ते मराठा समाजाचं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, मंत्री शंभूराज देसाई असतील, यांच्याकडून ओबीसींचं आंदोलन जे आहे ते चिरडण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यामुळे आमच्या जीवाला धोका आहे, ते कट कारस्थान रचतात, असं गंभीर आरोप आता लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी केलेला आहे. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, वडीगोद्री, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.